बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. दुःखाने भरलेला हा संसार आहे. संसाराची व्याख्या करत असताना महाराज म्हणतात, संसार दुःख मूळ प्रभूकडे संसार दुःख संसाराचं मूळ दुःख आहे. त्याला सुखाचे फळ कुठून येणार? बीज जाता सीन त्याची फळ, संसारात सुख शोधत असताना आमच्या अनेक पिढ्या खपल्या, पण त्या सुखापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही. आणि नेमकं सुख म्हणजे काय हे आम्हाला कळलं नाही. सुखाची व्याख्या काय? आमच्या जीवनामध्ये सुख म्हटलं तर आम्हाला डोक्यात एकच वाटतं की सुख म्हणजे काय? देवाला मागताना मी त्या पद्धतीने वाढावे संतान, गृही व्हावे धनधान, लेकरं झाले पाहिजे, बायको आली पाहिजे, परिवार वाढला पाहिजे, पैसा आला पाहिजे, हे वगैरे हे सुख नाही. पैसा म्हणजे सुख. आमच्या जीवनामध्ये असलेलं दुःख हे दारिद्र्याचं नाहीये. आमच्या जीवनातलं दुःख काय ते शोधलं पाहिजे. ज्या संसाराच्या सफलतेचा विषय माऊली ज्ञानोबाराय करतात, तो संसार सफलतेचा विषय आहे का याच्यावर पहिलं प्रश्नचिन्ह. तो सफल होतच नाही का? असंही नाही. विदुर नीतीमध्ये विदुरजींचा आणि धर्मराजांचा संवाद आहे. ज्यावेळी धर्मराज विचारतात, हे प्रभू इस जगत में कोण सुखी आहे? ते विदुरजी सांगतात, सुनो राजन, अर्थागमो गीताच प्रियच भार्या प्रियवादिनी शिष्य पुत्रार्थ परिश विद्या जीव लोक सुखानि. ये राजन इस जगत में वो सुखी है जिनके पास है अर्थागमो नित्य मरो गीताच प्रियच भार्या प्रियवादिनी च वशिष्य पुत्रार्थ करिष्य विद्या षडजीव लोक सुखानी राजन. हे राजन इस जगत में, या जगामध्ये ते सुखी आहे ज्यांच्याकडे महामूर पैसा आहे. असं कोणाचं मत आहे? विदुरजींचं मत आहे. तुमचं काय मत आहे? शेंदुर्णीकरांचं? पैशावाला सुखी आहे? बाबा मलाही वाटायचं पैशावाला सुखी आहे, पण कोरोनाच्या अगोदर वाटायचं पैशावाला सुखी आहे. पण कोरोनामध्ये जेव्हा पैसेवाले जळताना पाहिले तेव्हा लक्षात आलं की अरे नाही विषय नाही. कारण पैसा सर्व काही करू शकत नाही ना.
आणि ही जी लक्षणं आहे या लक्षणामध्ये एक व्यक्ती बसला तरी तो सुखापर्यंत पोहोचला नाही. या लक्षणामध्ये एकच संसारी बसला. कोण? रावण. अर्थागमो नित्यमोरोगिताच. रावणाकडे संपत्तीची कमतरता नव्हती. तांब्या पितळाची सोडा, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. पण तुकोबारे काय म्हणतात? तुका म्हणे ज्याची सांगाती कवडी. एवढी संपत्ती तिचा हिशोब करता येणार नाही. आमचं ग्रॅम 1.5 ग्रॅम कुठंच लागत नाही. दुसरा मुद्दा आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत म्हटलं तर आरोग्याची देवता रावणाच्या घरी कामाला होती, आहे की नाही? तिसरा जो मुद्दा सांगितलाय प्रियच्या भार्या, प्रेम करणारी बायको. एक नाही 80,000 होत्या. 80 सहस्र त्या सुंदर कामिनी. त्या माझी मुख्य राणी मंदोदरी. कशा कामिनी सांगितल्या? रामेश्वर. सुंदर कामिनी म्हणजे एक सुद्धा मद्रास मॉडेल नव्हती. रावणाच्या बायका होत्या त्या. त्याच्यात विशेष मंदोदरी. प्रियच्या भार्या, प्रियवादिनी. नुसत्या प्रेम करणार होतं, प्रेम गोड बोलणाऱ्या सुद्धा होत्या. मुलगा आज्ञाधारक सांगितलेला आहे सुखी संसारिकाला. आता मला सांगा असा कोणचा मुलगा आहे जो बापाच्या बायको, बापाने नवीन बायको करून आणण्यासाठी स्वतःचा जीव देईल? किती पोरं गेली रावणाची. इंद्रजितासारखा ज्याच्याकडे मुलगा होता, कुंभकर्णासारखा ज्याच्याकडे भाऊ होता, मंदोदरीसारखी ज्याच्याकडे पत्नी होती, 33 कोटी देव ज्याच्या बंदीखान्यात होते, एवढा बलाढ्य असणाऱ्या रावणालाही आपला संसार सफळ करता आला नाही. मोहनी म्हणे माता संसाराची सफलता म्हणजे काय? मुळात संसाराची व्याख्या आद्य गुरु शंकराचार्य. पुनरपि जननम पुनरपि मरणम. जन्म आणि मरण, जन्म आणि मरण हा जो प्रवास आहे हा जर थांबवता आलं झालं संसार सफळ. कारण संसारातलं दुःख घालवण्यासाठी या देहाला यावं लागतं. सुखा लागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाई एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. म्हणजे दुःख काय या प्रमाणातून आपल्या लक्षात जन्म आणि मरणाचं दुःख आहे, गरिबीचं नाही, दारिद्र्याचं नाही. तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. पंढरीशी जाय एक वेळ म्हणजे काय? सोलापूर जिल्ह्यात येते का? चंद्रभागेच्या काठावर येते का? अजिबात नाही. तरी तू पंढरीशी, ही पंढरी जाय एक वेळ. या देहाला आलं पाहिजे, या देहाला येता आलं पाहिजे. आणि हा दिवस सहज मिळत नाही. हा दिवस सहज मिळालाय का? एक एक योनी कोटी कोटी फेरा. एका एका देहामध्ये एक एक कोटी वेळा आम्हाला जन्माला यावं लागलं. आहिरे साहेब, आपण गाढव होतो माहितीये तुम्हाला? आपण बैल सुद्धा होतो, कुत्रा होतो, मांजर होतो, आहे की नाही? गटारीत रेंगाणारे कीटक आपण होतो, आकाशात उडणारे पक्षी आपण होतो. हे जे मरतात नाही किडे सर्व, हे सुद्धा आपण कधीतरी होतो. पण एका एका देहामध्ये कोटी कोटी वेळा आम्हाला जन्माला यावं लागलं. मग मनुष्य देहापर्यंत पोहोचतो. आणि हा देह सहज उपलब्ध होत नाही. या देहाच्या उपलब्धीशिवाय आमच्या संसाराची सफलता नाही. का? अनेक हे ज्ञान नाही कोटी.
सर्व योनीशी समसमान सर्व देहामध्ये सारखंच आहे. परी मनुष्य देहीचे ज्ञान. बाकी सर्व देहामध्ये सारखंच आहे, पण या देहामध्ये नुसतं तेवढं ज्ञान आहे का सकाराम मला नाही, याच्या पलीकडचं ज्ञान आहे. कोणतं? ईश्वरापर्यंत पोहोचण्याचं ज्ञान आहे, आपली ओळख करून घेण्याचं ज्ञान आहे. हा आहिरे परिवाराने हा एक उत्तम त्यांच्या जीवनामध्ये संसाराची सफलता. 28 वर्ष लग्नाला झाली. 25 वर्ष लग्नाला झाली आणि 28 तारखेला त्याला 25 वर्ष पूर्ण होत आहे. 25 वर्षाच्या कालखंडामध्ये अतिशय खूप चांगलं आहे. कुठली सासरवडी तुमची? खातगाव. आमचं नांदगावकडचं खातगाव नाही. आमनेरजवळचं खातगाव. मामाची मुलगी आहे का? नाही ना. 25 वर्ष झाली लग्नाला, व्यवस्थित चाललं. मुलगी पाहायला कोण गेलं होतं? नाही, कोण गेलं होतं? तुमचा संसार सफळ झाला म्हणून विचारावं लागेल. कोणाचे? म्हणजे तुम्ही खातगावचे का? सासरवाडी करून आले का? चालक आहे का? म्हणजे त्यांचे वडील आले होते. बरोबर. तुम्हाला केव्हा दाखवली मुलगी? डायरेक्ट लग्नात का? नाही, मुलगी पाहून आल्यानंतर किती दिवसचा गॅप होता लग्नात? 2 महिने. तुम्ही पाहून आला जाम पटाका घेऊ पाहुण्याचा आवाजच नाही देते तुम्ही. मला एक प्रश्न विचारायचा आहे साहेब. मला तुमची माझा जीव जळतोय याच्यात. तुमचा संसार सफळ कसं काय झाला? जगात लोक परेशान आहेत. 25 वर्ष टिकला राव प्रपंच. मुलगी पाहून आल्यानंतर किती दिवसात लग्न झालं तुमचं? 2 महिने. 14 एप्रिलला मुलगी पाहिली, 28 मेला लग्न झालं. म्हणजे 3 महिन्याचा गॅप होता. दीड महिना. 1.5 महिन्याचा. तो जो 1.5 महिन्याचा गॅप होता. तुम्ही थांबा जरा, मला त्यांच्याशी बोलतो. तो 1.5 महिन्या. नाही, मला या लोकांना या आलेत ना मावले, एवढे बिचाऱ्या सर्व आलेत का? भरपूर आले तिकडे. सर्वांना सांगायचंय मला, असं तुमच्या माझ्या लग्नाचं का होत नाही? तुम्हाला मला का सुचलं नाही हे करायला? नुसती सत्याची वर्गणी तरी बायको मध्ये डोकं आहे का तुम्हाला? एवढे पैसे द्यायचे असतात का तिकडे बुवाला? सत्ता करतोय तो माणूस. तो जो 1.5 महिन्याचा गॅप होता, 1.5 महिन्याचा, त्या 1.5 महिन्याच्या गॅप मध्ये व्हॉट्सअप चॅटिंग मिटिंग काही होतं करून त्या मोबाईल नव्हते. निर्विवाद. मला एकच सांगायचं आहे साहेब, तुमचा प्रपंच पाहून आता मुलगी पाहायला स्वतः जातो, 4-4 महिने फोनवर बोलतो. रमेश बाबा, रामेश्वर महाराज आतमध्येच बोलतो. 2-4 वेळा फिरून पण येतो. आता एक वेगळा रोग आला येतो लग्नाच्या अगोदर फोटोग्राफीचा. प्री वेडिंग. पैशाचा माज. लग्नाच्या अगोदर पोरगी पाठवायची असते का फाईल? आणि एवढं सर्व होतं. लग्न झालं आणि 4 महिन्यात हरकती होते. आज कोर्टात, तुम्ही जळगावच्या कोर्टात जाऊन बघा किती केसेस चालले. मला हे काय सांगायचं? लौकिक संसाराची जरी सफलता करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा काही व्यवस्थापन नाही. 25 वर्षापूर्वी वडिलांनी ठरवलं त्यांच्या की माझ्या मुलासाठी या गावाची मुलगी योग्य आहे. यांनी बापावर विश्वास ठेवला की माझा बाप माझं चुकीचं करणार नाही. माझा बाप माझं चुकीचं करणार नाही. एका मिनिटात क्षण झाला. क्षणात वाढलं सगळ्या गोष्टी. आणि आज 25 वर्षाचा प्रपंच निर्विवाद चाललेला आहे. आता प्रपंच सहज चालत नाही मला. का चालत नाही त्याचं कारण एकच आहे. आमचा जाण्याचा मार्ग बदललेला आहे. आपला मुद्दा एकच होता,
या देहाला आल्याशिवाय जीवनातलं जे दुःख आहे ते या देहात आहे. या देहाला आल्याशिवाय तुम्हाला अन्य देहामधून आहार, भय, निद्रा आणि मैथुन या 4 गोष्टी प्रत्येक शरीरामध्ये सारख्याच आहेत. माणसाला भूक लागते, बैलाला लागत नाही असं वाटतं का? कुत्र्याला लागत नाही असं वाटतं का? महाराज कुत्र्याला भूक लागली, कुत्र शेपटी हलवतं. कोणापुढे? मालकापुढे. मालक पटकन भातात चपाती आणतो, त्या कुत्र्याला देतो. आता मालकाला भूक लागली तर मालक सुद्धा शेपटी हलवतो. कोणापुढे? मालकीन बाई. तिच्या लक्षात येते याला भूक लागली, दिलं पाहिजे. सारखंच आहे. आहार, भय म्हणजे भीती. कितीही लाडकं कुत्र असू दे, लाडकं किती लाडकं कुत्र असू द्या, मालकाच्या हातात जर काठी असेल ना, कुत्र एकाएकी जवळ येत नाही. का बरं? भीती येते त्याला. मालकाच्या हातात जर काठी असेल तर कुत्र जवळ येत नाही. मालकीनबाईच्या हातात जर लाटणं असेल तर रामेश्वर बुवा मालक एकाएकी किचन मध्ये जात नाही. हरकत आहे. काय वेगळं काय मला सांगा तुम्ही. पण या देहामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला मनुष्य देह म्हणजे काय? जंक्शन स्टेशन आहे. पहिली गोष्ट सहज मिळत नाही. या देहाच्या प्राप्तीसाठी प्रामुख्याची 3 कारणं सांगितले. 1 पाप पुण्य समान, परीच दोन जन्म घेणे लागे वासनेच्या आणि 3 केले कर्म झाले तेची भोगाले उपजले मेले ऐशी किती. पहिलं कारण आहे पाप आणि पुण्य साधन. जास्त पाप झालं जाय बाबा नरकाला, जास्त पुण्य झालं जाय बाबा स्वर्गाला. स्वर्गाला गेला म्हणजे मुक्त झाला नाही, नरकाला गेला म्हणजे मोकळा झाला नाही. भोग आहेत तोपर्यंत नरक, पुण्य आहे तोपर्यंत स्वर्ग. मग पुण्याची पावटी सरी तिकडे द्यावं लागतं. दुसरं जन्माचं कारण आहे वासना. अंतकाळी आमची जशी वासना असेल तसा जन्म आहे. आयुष्यभर किती परमार्थ केला. लोक आता आपल्याला महाराज म्हणतात. मी म्हणतो आम्ही महाराज नाही, आम्ही खूप चांगले कलाकार, आम्हाला चांगलं बोलता येतं, 2 तास तुम्हाला लावून धरता येतं म्हणून उभं करतात. महाराज नाही. आम्हाला महाराज कधी म्हणायचं? आम्ही मरताना आमच्या मुखातून राम आला तर महाराज म्हणायचं, नाही तर कसं म्हणायचं? कारण गोस्वामी सांगतात ना, जन्म जन्म मुनी जतन करा अंतराम कछु आवत नाही. जन्मोजन्मी तपश्चर्या. अरे वर्षभर किती अभ्यास केला पुरव, महत्वाचं नाही. परीक्षेत किती लिहिता आलं हे महत्वाचं आहे. आयुष्यभर परमार्थ केला महत्वाचं नाही. मरताना तू कामी आला का हे महत्वाचं. वासनेमध्ये राम असतो पण जन्माचं जन्म असतो. आमच्या पुराणामध्ये सर्वात मोठं उदाहरण दिलंय. जड भरत राजा हरणी गर्भा गेला घाला तो घातला वासनेने. काय झालं भरताचं सर्वांना माहितीये. कथा काय तुम्हाला वेगळं सांगायची आवश्यकता नाही. कशामुळे घात झाला त्याचा? हरणामुळे. जंगलामध्ये हरण सांभाळला गेला तर तो आमचा पण घात हरणच करतो. तुम्ही म्हणा आपल्याकडे कुठं हरण आहे? आपली नात आपला नातू म्हणजे हरणच आहे. त्यांना म्हणावं ना चला ना वारीला. ते म्हणतात नाही बाबा नातू माझ्याशिवाय राहत नाही. तू मेली तरी राहील. तुझा जन्म नातू सांभाळला झालाच नाही. तुझा जन्म नात इतकी वाईट अवस्था आहे. मला आता आमच्याकडे विण्याची पद्धत आहे. विण्या पहारा आहे की नाही? किती वजन असतं सकाराम बाबा याचं? किलोभरच्या पुढे वजन नाही त्याचं बाबा. एवढा विना घ्यायला सांगितलं ना पहाऱ्याला. महाराज नाही मनका जाम झालं. मनका गेला, कोणाच्या पाय गेले, कोणाचे गुडघे गेले. का बरं? विना धरायला. 1 किलोचा विना धरायला मनका गुडघे किती नाटके सांगतात. 15 किलोचा नातू बोकांडी घेऊन पूर्ण गाव फिरतो पण त्याला कधी थकवा वाटत. मला सांगा घात कोणी केला? मनुष्य देहाला येत असताना सहज तो देह मिळाला नाही. आलाच ना तर या देहाला आल्यानंतर या देहाची सार्थकता ज्याच्याने होईल ते केलं पाहिजे. सार्थकता कशात आहे? तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखरिया. 2 रंग प्रामुख्याचे सांगितले. पहिला रंग आहे
जीवनामध्ये विविध रंगामध्ये रंगायची आवश्यकता नाही. 2 रंगामध्ये रंगायचं नाम सांग. एक श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया. हरिभक्तीच्या रंगामध्ये रंगायचं. ऐसा रंग दे कि रंग नाही छुटे, धोबिया धोए चाहे सारी उमरिया. रंग दे चुनरिया. या रंगामध्ये जे रंग आहेत ना महाराज, ते सर्व संत झाले. सर्व संत झाले. ज्ञानोबारायांपासून सर्व संत या रंगामध्ये रंगले. ऐसा रंग दे. मग हा रंग जमत नाही ना, मग नाराज नाही व्हायचं. दुसरा एक रंग आहे. कोणता? मेरा रंग दे बसंती चोला, माही रंग दे बसंती चोला. मनुष्य देहाला आल्याच्या नंतर तुमची उपस्थिती महत्वाची आहे. समाजाने तुम्हाला स्मरण केलं पाहिजे. एक तर तुम्ही संत व्हा, एक तर तुम्ही महापुरुष पुरुष व्हा. संसाराची सफलता दोघी अंगाने बघायची असते. ज्ञानोबारांचा संसार काय आणि महापुरुषांचा संसार, छत्रपती शिवराय असतील है की नाही, हे सर्व पुरुष यांचा संसार. आपला परिवार उभं करणं, आपली बिल्डिंग उभी करणं, आपली लेकरं मोठी करणं, याचं नाव संसाराची सफलता नाहीये. खुद के लिए जीता वो विष्णुदास नहीं होता है. जो औरों के लिए जीता है वो विष्णुदास होता है. परहित लागी तजई जो देही पर पीडा सम नाही अदमाई. दुसऱ्यासाठी देहाचा त्याग करण्याची व्यवस्था ज्याच्या ठिकाणी असेल तो खऱ्या अर्थाने माणूस आहे. आज आम्हाला तो माणूस शोधून मिळत नाही. मग संसाराची सफलता होणार कुठे? घरातलं सुख आणि दुःख येणार आणि जाणार आहे. पण ज्या संसाराला आम्हाला सफल करायचा विषय आहे तो संसार, आमच्या दृष्टीत संसार काय? मी नेहमी सांगत असतो, माता भगिनी देवाला मुलगा मागतात. कशासाठी मागतात? त्यांच्या परिवारासाठी. बाबा देवी माता मला मुलगा दे वगैरे वगैरे. पण खरं सांगू का, 350 वर्षापूर्वी यांची मागणी झाली होती. जेव्हा महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतात गुलामीत होता. कारण जगाच्या पाठीवर जेवढी आक्रमणं भारतावर झालीत एवढी आक्रमणं जगातल्या कोणत्या देशावर झाली नाहीत महाराज. का? त्याचं कारण आहे का? हा देश श्रीमंतांचा देश होता. या देशातली गावं श्रीमंत होती कौतुक नाही, या देशातली शहरं श्रीमंत होती कौतुक नाही. अहो या देशातली मंदिरं सोन्याची होती कौतुक नाही महाराज. हा तो देश आहे ज्या देशात उडणाऱ्या चिडिया सुद्धा सोन्याच्या असते. जहाँ डाल 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 पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. असं काय होतं आमच्या देशामध्ये? जगाच्या पाठीवर श्रीमंती येण्याचं एकमात्र कारण आहे, या देशातली सर्वात मोठी श्रीमंती या देशातली कृषी होती. कारण 11 सप्टेंबर 1893 शिकागो धर्म परिषदेमध्ये ज्यावेळी स्वामी विवेकानंद जातात त्यावेळी त्यांना विचारण्यात आली, अरे महात्मा जी कहाँ से आए? बोले हिंदुस्तान से. क्या विशेषता है आपके राष्ट्र की? तो उन्होंने कहा था मेरे राष्ट्र की 2 पहचान है. एक, मेरा राष्ट्र कृषि प्रधान है और 2, मेरा राष्ट्र ऋषि प्रधान है. क्या बात. दुर्भाग्याची गोष्ट आहे, या देशात आज कृषी नाही ऋषी नाही, दोघी नाही. भारतामध्ये अलीकडे आता किती सरकार येतात आणि जातात, साहेब कृषी खात्यातच आहेत. काय चाललंय प्रत्येकाचं? कोण म्हणतं मी कर्जमाफी देतो, कोण अरे बघा तर काहीच करू नका. फक्त इंग्रजांनी 1860 मध्ये इंडियन पिनल कोड 1860 कालखंडामध्ये जो शेतकऱ्यांच्या विरोधात कायदा उभा केला तेवढा कायदा रद्द करा, बाकीचा विषय होतो. कारण भारताच्या श्रीमंतीचं, भारताच्या शेतकऱ्याच्या श्रीमंतीचं वर्णन 1832 मध्ये मेकॉले भारतामध्ये आला होता. ब्रिटनच्या राणीने पाठवलं होतं. त्याने भारताचा अभ्यास केला 4 वर्ष.
आणि अहवाल पाठवला ब्रिटनच्या राणीला. तिचं म्हणणं असं होतं, एवढी वर्ष गुलामी करून ही भारतातली माणसं धर्म परिवर्तित का करत नाही, का ख्रिश्चन होत नाही ही माणसं. त्यावेळी त्या राणीला त्याने अहवाल लिहून पाठवलं. त्याची कारणं सांगितली. काय? पहिलं कारण, या देशात सर्वात मोठं कारण काय सांगितलं, या देशात एकत्र कुटुंब पद्धत आहे. 2, या देशातला कृषी सदन आहे. 3, या देशातली संत परंपरा मोठी आहे. आणि 4, या देशातली ग्रंथ परंपरा मोठी आहे. बघा, त्यांनी आमची संपूर्ण ग्रंथ परंपरा ज्या विद्यापीठामध्ये विद्यापीठ पेटवलं. संतांवर अत्याचार झाले. एकत्र कुटुंब पद्धत, सर्व गाव एकत्र राहायचं आणि एकोप्याने सर्व गोष्टी करायच्या. ती एकत्र कुटुंब पद्धत तोडण्यासाठी इंग्रजांनी एक डिपार्टमेंट स्थापन केलं. ते डिपार्टमेंट आज पण आमच्याकडे आहे. त्या डिपार्टमेंटचं नाव आहे PWD, पब्लिक वर्क डिपार्टमेंट. का? PWDची कामं बघा महाराज, ही कामं आमचे जुने म्हाताऱ्यांना विचारा, ही कामं हे म्हातारे स्वतः करायची. शेतामध्ये शेततळं बांधायचंय, त्यांना कोणाची गरज नव्हती. सर्व भाऊकी 4-5 मित्र 10-12 मित्र यायचे. चला आज याची विहीर खोदायची, विहीर खोदून टाकायची आणि कामं करून घ्यायची. रस्ता बांधायचा आहे, चला आपल्या बैलगाड्यामध्ये जोडायचं, आपले कामं करायचे. याच्याने एकोपा जो होता गावामध्ये, कुटुंबामध्ये एकोपा तो तोडला. खऱ्या अर्थाने काय झालं माहितीये का, आम्हाला आमचं शत्रूच कळले नाही. आजही आम्हाला विचारलं आमचा शत्रू कोण आहे, तर प्रत्येकाच्या तोंडात काय येतं, पाकिस्तान. पाकिस्तान आमचा शत्रू वगैरे नाही. काय लायकी त्या पाकिस्तानची? अरे आमच्या फेकलेल्या 55 कोटीच्या तुकड्यावर ते पाकिस्तान जगतंय ना. काय लायकी आहे मला? एक सांगू, आमच्या भारतातले 140 कोटी भारतीय फक्त एका जागेवर थुंकले ना महाराज, तरी पाकिस्तान वाहून जाईल. हा कार्यक्रम केला तर मग त्याचा तपासच लागणार नाही. पण दुर्भाग्य असं आहे, मी एका जागेवर थुंकायला तयार नाही. आमचा खरा शत्रू आहे ना तो चीन आहे. आमच्याशी खरी कट्टर वैरत्व कोणाचं तर ख्रिश्चनांचा. मुसलमान आमचे तेवढे शत्रू नाही. मुसलमान का शत्रू, त्याचं कारण एकच आहे. तसा भारत मुसलमानांचा नाहीच. पण मी सांगतो, स्वातंत्र्य लढ्यामध्ये मुसलमान आमच्या सोबत होते. स्वातंत्र्य लढ्यामध्ये मुसलमान आमच्या सोबत होते. आणि त्याचं जिवंत उदाहरण आताच्या सिंदूर आपल्यामध्ये बघितलं तुम्ही. मला मुद्दा एकच सांगायचा, त्यानंतर त्यांनी या देशातला शेतकरी सदा नाही म्हटलं. या शेतकऱ्याला थांबवायचं, कसं थांबवायचं, कशामुळे त्याच्याकडे पीक, पण पिकाचा पैसा येतो ना. तर इंडियन ऍग्रिकल्चर प्राइस ऍक्ट हा कायदा अजूनही कायदे पद्धतीमध्ये आहे. त्याच्यानं काय होतं, याच्यापूर्वी असं होतं, या देशातला शेतकरी माल पिकवायचा आणि त्याला पाहिजे त्या मार्केटला जाऊन विकायचा. समुद्र मार्गाने तो विदेशात जाऊन विकायचा. आता तुम्हाला तुमचा माल जर एक्सपोर्ट करायचा असेल तर तुम्ही एक्सपोर्ट करू शकत नाही. तुम्हाला त्या कंपनीलाच द्यावं लागेल. तुम्ही स्वतः तुमचा माल एक्सपोर्ट नाही करू शकत. का बरं? कायद्याने बांधलाय. तुम्ही तेवढा कायदा व्यवस्थेमधून जर काढून टाका, या देशातल्या शेतकऱ्याला कोणाच्या कर्जमाफीची गरज पडणार नाही. कारण हा श्रीमंतांचा देश आहे, समर्थांचा देश आहे. अशा श्रीमंत आणि समर्थ देशावर वारंवार 12व्या शतकातला महाराष्ट्र जर पहिला महाराज, महाराष्ट्रात काय सुजलाम आणि सुफलाम होता. वर्षाच्या 12ही पौर्णिमा अमृताचा शिरकाव या महाराष्ट्राच्या मातीवर करत होत्या. महाराष्ट्राच्या नद्या दयादुधाने नाहून निघत होत्या. महाराष्ट्राच्या नदीचे घाट सोन्यासारखे पिवळे चमकत होते. कारण आमच्या माय मावला जेव्हा त्या घाटावर धुणं धुवायला जायच्या, त्यांच्या हातात त्या सोन्याच्या पाटल्या जायफळासारख्या त्या घाटावर झिजायच्या, म्हणून ते घाटच पिवळे झाले होते. इतकी श्रीमंती या महाराष्ट्राची. पण नजर लागली कुणाच्या कडे, अनायासपणे विंध्याचलाच्या पाठीमागून धुळीचे उठायला लागले. घोड्याच्या डापांचा आवाज ऐकला आणि धीन 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 अल्लाह अकबर करता करता 8,000